नंबर 7 संडेला जोरात प्रॅक्टिस केली होती त्यांनी 2 6 मारले होते समोर कॉलेजमध्ये एक बॉल गेला होता आणि आरव आपल्या समोर पाहूया सीझन प्लेयर आहेत ते आरव आणि सुंदर असा शॉट समोर आरव सीझन प्लेयर आहेत ते 18 नंबरचे आणि समीर किनी आणि नो बॉल आहे तो नो बॉल दुसरा चेंडू घेऊन चांगला टटावलेला चेंडू समीर किणी यांनी पण काही धावसंख्या घेण्यात यश आलेलं नाही त्यांना हे लाव ना जेल लाव ना माय जेल आहे ना माय जेल कृपया लॉंगला कोणीतरी जाऊन थांबायचं आहे चौकार षटकाराचा प्रश्न आहे हा वैभव थोडं धावायचं आहे लवकर जायचंय जरा कपिल तरे कुठेही असतील संपर्क साधायचा लॉंगला जायचंय आणि सुंदर असा शॉट समीर यांनी टटवलेला धावसंख्या डिक्लेअर धावसंख्या डिक्लेअर मारलेला आहे नो बॉल आहे आशिष हे पंच आपले नो बॉल बघण्यासाठी ठेवलेले आहे त्यांना थांब ना ही येऊन तर दे आणि हा टटावलेला चेंडू ललवा बॉल होता पुण्यातला बॉल होता संदीप आपले समीर हे समोर खेळण्यासाठी गेले होते बाद झालेले आहेत समीर किणी आउट झाला हा बाहेरला लागला मग बोल ना नवीन आलेले फलंदाज बोलू शकतो विनीत बाहेर, देव पागल. अरे. आणि विकेडी विनीत देव आणि चांगली तिथे कामगिरी दाखवली आरव यांनी सीझन प्लेयर आहेत ते 2 धावा घेतलेल्या आहेत चोरट्या 2 धावा विनीत बॉल लागलेला वायरला लास्टला आता लास्टला 4 बॉल 6 धावा झालेले आहेत आणि पुन्हा एकदा विनीत यांनी चांगला टटवलेला अमय गचाड क्षेत्ररक्षण तिकडे लॉंग ऑनला थ्रो करायच्या नादामध्ये बॉल सोडलेला आहे त्यांनी शेवटचा चेंडू पकडलं असतं तर रनआउट भेटलं असतं त्यांना शेवटचा चेंडू घेऊन आरव आहे ना आणि सुंदर असा आरवने बाद झालेला आहेत आरव मयूर शेट्टेकडनं बॉल घेऊन यायचा आहे आणि धावसंख्या झालेली आहे धावसंख्या सांगायची आहे मिलिंद पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे थांब काउंटिंग चालू आहे आता आउट दुसरं षटक घेऊन येत आहे अमय तांडेल पाहूया विचार स्कोर 5 बॉल झालेले आहेत शेवटचा चेंडू शिल्लक आहे अजून 2 नो टाकले होते त्यांनी 7 धावा झालेले आहेत अंपायरचं थोडं दुर्लक्ष झालेलं आहे शेवटचा चेंडू कृपया करून मिलिंद तरे बॉल काउंट करायचे प्रत्येक याच्यामध्ये जेणेकरून अंपायरला सहकार्य होईल आपलं शेवटचा चेंडू घेऊन आणि अभि चांगला टटवलेलाचा शॉट आणि सुंदर तिथे अमय तांडेल लॉंग ऑन वरनं धावत आले होते ते
आणि पहिल्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 8. एक सेकंड थांबायचं आहे जरा. स्कोर खूप अग्रेसिव्ह खेळत आहेत. दुसरा चेंडू अमय तांडेल. ओ चांगलीच गोलंदाजी. कर्णधारांना काही तो चेंडू कळलेला नाही. षटकार मादाच्या नादात ते हुकले. आणि पुन्हा एकदा टटवलेला चांगला टॅप शॉट. एक धाव घेतलेली आहे तिकडे विनीत यांनी. लालू अपील करायचं आहे. आणि अमय अभियाना पाहूया. अपील करायचं आहे. सुंदर असा शॉट अभियानी टटून घेतलेला आहे तिकडे ऑफ साईडच्या दिशेने. आणि मिलिंद मोरे सज्ज तिकडे. एक धाव घेतलेली आहे. स्कोर 11 धावा झालेल्या आहेत. किती बॉल आणि आउट झालेले आहे तिकडे विनीत. आणि विनीत देवे बाद झालेले आहेत. 5 चेंडू 11 धावा झालेले आहेत. शेवटचा चेंडू घेऊ अमय तांडेल. चांगली गोलंदाजी करत आहेत अमय तांडेल. असं वाटलं नव्हतं ते एवढी चांगली बॉलिंग करतात, पण या वर्षी हितेश नाही तर अमय. शेवटचे चेंडू घेऊन अमय. आणि सुंदर गौरव मेहर शांतनू. गौरव मेहर चेंडू कळला नाहीये. सुंदर असा टॅप शॉट मारलाय गौरव मेहर यांनी. गेल्या मॅच मध्ये 15 धावा केलेल्या होत्या. गौरव आता मेहर- पाहूया या मॅच मध्ये काय करतात ते. गौरव मेहरचा प्रयत्न होता की अमय तांडेलचा सामना करू नये, पण शेवटी शेवटचा चेंडू त्यांना खेळण्यात आला. खूपच घाबरलेले होते ते अमयचा चेंडू खेळताना. आणि गौरव मेहर यांनी षटकार मारला तर 1000 रुपये साहिल नाईक कडून. आणि सुंदरसा शॉट मारलाय तिथे अभि. आणि गौरव मेहर आउट झालेले आहेत तिकडे. हा ना करता गौरव मेहर रनआउट झालेले आहेत. हे गाणं लगा ना बीच में त्यांचे- out हो गया तो गाणं लगाने का. त्यांच्या केसावरनं त्यांचं वय ठरू नका. खूप लहान आहेत ते वयाने. आणि गौरव मेहर तिथे रनआउट झालेले आहेत. येस नो करता करता तिकडे विकेट टाकलेली आहे गौरव मेहर यांनी. ओके तिसरा षटक. वेल बोल. पहिला चेंडू घेऊन चंदू हे खूपच सुंदर गोलंदाजी करत आहेत. मागील मॅच मध्ये पण त्यांनी एका षटकात 4 गडी बाद केले होते. आणि सुंदर अशी बॉलिंग. अरे दोन 3 आणि मयूर यांचं लक्षण होतं तिकडे. मयूर एक धाव मिळालेली हे आहे चांगले तिकडे. यष्टीरक्षक आहेत. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतात ते. आणि वाईट चेंडू आणि सुंदर असं मयूरची किपिंग तिकडे. टार्झन सारखे ते खेळतात तिकडे पॅन्ट वरती करून. मयूर शेट्टे 5 नंबर जर्सी. आणि सुंदर असा शॉट अमय अभियानी. आणि चौकार मारलेला आहे तिथे अभियानी. आणि 100 रुपये पारितोषिक गौरव मेहर कडून त्यांना भेटलेलं आहे. याची नोंद करून घ्यावी स्कोर बोर्डने. गौरव मेहर यांच्याकडे 100 रुपये आलेले आहेत. अरे यार. आणि नितीन मेहर हे चपळ फलंदाज आहेत, पण त्यांनी समोरचा प्लेअर पाहिला नाही. अभि स्कोर आणि स्कोर झालेला आहे चेंडूही सांगा. 19. चेंडू 5 चेंडू 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. चांगला स्कोर आहे. आणि तिसऱ्या शतकातला शेवटचा चेंडू घेऊन चंदू नितीन मेहर यांना पाहूया. नितीन मेहर
गेल्या मॅच मध्ये चौकार मारला होता त्यांनी. आलेला आहे संकेत षटकार ठाकूर. मारला तर 1000 रुपये पारितोषिक विनोद चौधरी यांच्याकडून. नाही दिलं तर घरी जाऊन बसणार. पाहूया स्पॉन्सरर विनोद चौधरी यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक. आणि सुंदर असं चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षक, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण. हे नाव काय? अनिकेत यांच्याकडनं. अनिकेत. अनिकेत हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत, तसेच गोलंदाज देखील आहेत ते. आणि आता नवीन षटक घेऊन येत आहेत अक्षय वैती. आणि शेवटचं शतक घेऊन 19 धावा. आणि संकेत यांनी सुंदर असं शॉट मारलेला आहे तिकडे. एक धाव घेतलेली आहे. एका धावावर समाधान. अक्षय शेवटचं शतक घेऊन दुसरा चेंडू नितीन यांना. आणि सुंदर असा नितीनचा शॉट. दोन धावाचा प्रयत्न होता पण यश 21 धावा नव्हते, ते झालेले धावून आहेत. गेले. 3 चेंडू चांगली गोलंदाजी करत अक्षय वैती. 2 चेंडू. अरे आणि सुंदर अनिकेतला असा काही आज चेंडू संकेतने कळला ऑफ नाही. साईडच्या दिशेने तटावलेला 1 धावांसाठी शॉट. 22 धावा झालेल्या आहेत. 3 चेंडू 22 धावा. 3 चेंडू शिल्लक शेवटचे. षटकार मारला तर 1000 रुपये पारितोषिक. आणि नितीन मेहर चांगली चोरटी धाव घेतात. चांगली चोरटी धाव घेतलेली आहे त्यांनी. सज्ज आहेत ते त्यांचं एकदम. लक्ष आता षटकाराकडे. आणि सुंदर असा ऑफ ब्रेक अक्षय यांच्याकडून. नितीन मेहरांना काही तो कळलेला नाही. आतमध्ये घेऊन येतात ते बॉल. शेवटचा चेंडू आणि सुंदर असा शॉट. आणि आउट झालेले आहेत तिकडे. मारण्याच्या प्रयत्नात नितीन मेहरे बाद झालेले आहेत. धावतच आहेत ते पूर्ण वेळ. पुढील सामना ज्यांचा आहे त्यांनी टॉस सोडून घ्यावा. पुढील सामन्याचं नाव सांगायचं आहे मिलिंद तर. पुढील सामना रायगड आणि प्रबलगड. रायगड प्रबलगड दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचंय. आणि मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी मी कृष्णा मेहर यांना मंचावरती बोलवतोय. कृष्णा मेहर यांनी आणि टॉस जिंकलेला आहे. टॉस अक्षय हर्षल रायगड यांनी टॉस जिंकलेला आहे. आणि ते थांब थांब अपडेट होत झालं का अपडेट. रायगड आणि गोलंदाजी घेतलेली आहे. ठीक आहे नंतर तेच कर रे.
हर्षल ठाकूर आणि टाळ्यांचा स्वागत गोलंदाज. करण्यासाठी मॅन ऑफ द मॅच टाळ्यांचा गडगडाट झाला पाहिजे. 1000 रुपये पारितोषिक आणि एक कॅप मिळालेली आहे. हे सगळ्यांना जिकवर मिळणार आहेत. कोणी कॅश मागू नये, कारण हा आपला FPL चा व्यवहार हा एकदम चोख असतो. ह्याच्यात कुठेही उलाढाल होत नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना जीपे करण्यात येणार आहेत. मॅन ऑफ द फक्त मॅच आपापली नोंद करून ठेवावी. 1000 रुपये रोख रक्कम आहे इथे मॅन ऑफ द मॅचला आणि एक कॅप आहे. आशीर्वाद मेयर ऑर्गनायझर ललित मोदी नंतर तेच आहेत आपल्याकडे. नवीन बॉल अरे नवीन बॉल अरे यार पटकन देत जावा यार. विनोद चौधरी स्पॉन्सरर विनोद चौधरी. यावर्षी ते खेळत नाहीये. नागपूरला मॅच खेळायला गेले होते, तिथे त्यांच्या हाताला थोडस लागलेलं आहे आणि या वर्षी ते नाही आहेत आपल्या समोर. आणि पाहूया आणि वाईट चेंडू नितीन मेहर यांचा पहिला चेंडू वाईट होता. आणि सुंदर गोलंदाजी आणि चुकले, नितीन मेहर सुंदर अशी यांची. गोलंदाजी नितीन मेहर यांची. आताही ते सिमेंट पिचवर खेळायला जातात. एका चेंडूत एक धाव. पहिल्या षटकात एक धाव, एक चेंडू आणि एक गडी बाद. आणि आलेले आहेत आपले मिलिंद मोरे षटकार चॅम्पियन. आणि फुलटॉस बॉल आणि सोडलेला आहे. मॅचचा बॉल आलेला आहे, जवळच आहे. मॅचचा बॉल घ्यावा, आलेला आहे. सुंदर गोलंदाजी. आणि सुंदर अशी बॉलिंग नितीन मेहर यांची. 4 चेंडू 2 धावा झालेले आहेत. मिलिंद मोरे पाहूया. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. 3 धाव संख्या झालेली आहे. गौरव मेहर जिंकण्यासाठी हवे आहेत त्यांना. स्टंपच्या मागे. आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. मिलिंद तरी जिंकण्यासाठी धाव संख्या 24 धावा जिंकण्यासाठी हवे आहेत. सुंदर टटावलेला चेंडू. एक धाव आलेली आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात दुसरी धाव. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि मिलिंद मोरे यांनी चांगला असा चौकार मारलेला आहे तिकडे. चौकार. गचाड क्षेत्ररक्षण तिथे लॉंग ऑनला. बॉल दिसला नाही त्यांना, तो डेंग्याच्या खालना गेला. 5 बॉल 8 धावा झालेले आहेत. नितीन मेहर आणि पुन्हा असा टॅप शॉट ऑफ साईडच्या दिशेने टटवलेला मिलिंद मोरे यांचा. हेमंत तामोरे सिंहगडचे स्पॉन्सरर आहेत, ओनर मेंटॉर सगळं काय त्यांनी. आणि धाव संख्या झालेली आहे. मिलिंद एक षटकाखेर धाव संख्या झालेली आहे. 9 धावा झालेल्या आहेत. एक गडी बाद. 9 धावा. आणि दुसरा शतक घेऊन येत आहे गौरव मेहर खुद्द. गौरवाला मारून खेळ बोलतो मिलिंद. आणि आलेले आहेत गौरव मेहर. आणि अमाय तांडेल पाहूया. गौरव षटकार मारला तर 1000 रुपये. भारत पाकिस्तान समोरासमोर. आणि आणि 2 धावा. आणि अमित पागधरे यांच्याकडनं बॉल सुटलेला आहे. तो चीनची गौरव त्यांनी 5 फीट लांब बॉल टाकला होता. अमित पागधर म्हणजे चीनची भिंत आहे. आणि पुन्हा एकदा सुंदर असा टटवलेला लेग स्टंप. पण बॉल का हातांना सुटला नाही. वाचलेले आहे तिथे मिलिंद मोरे. आणि पाहूया आता
दोघे नामावंत खिलाडू काय करतात ते सुंदर अशी bowling. गौरव मेहर यांची टप्पा उडलेला आहे टप्पा उडलेला आहे आणि वादावाद करू नये. गौरव मेहरे भडकलेले आहेत. सुंदर शॉट चेंडू पण आणि आउट झालेले आहे तिकडे. युट्यूब लाईव्ह आहे इथे अमय तांडेल. धावसंख्या झालेली आहे. बीप 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 करायचंय तिकडे अमय तांडेल यांच्याकडनं. मिलिंद दरे धावसंख्या झालेली आहे 16 धावा झालेल्या आहेत. आणि 13 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. गौरव मेहर आणि सुंदर असा ऑफ स्टंपच्या दिशेने तटवला एक सुंदर असा शॉट. 10 धावांची गरज. अक्षय वैती धावांची गरज. अक्षय वैती चांगली फलंदाजी करतात पण तसेच गौरव मेहर देखील सुंदर गोलंदाज. आणि पुन्हा एकदा गौरव मेहर यांचा हा काही जमला नाही अक्षय वैतीला खेळण्यात. बॉल शेवटचा चेंडू आणि नो बॉल. नो बॉल. फ्री हिट नाही आहे. गौरव मेहर यांचा नो बॉल. नो बॉल टाकलेला आहे गौरव मेहर यांनी. आणि सुंदर सुंदर अशी बॉलिंग करत आहे गौरव मेहर आपल्या संघासाठी. एक टीम 3 मॅच खेळते. किती 2 ओव्हर किती धावा 12 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. बारा चेंडू 8 धावांची गरज. चांगली गोलंदाजी केली होती गौरव मेहर यांनी. संकेत चीनची भिंत काढलेली आहे. संकेत ठाकूर आपल्या समोर आणि सुंदर असा अक्षय यांनी टटवलेला 1 रन साठी टॅप शॉट. चांगलेच खेळतात ते. अंधेरीला आताच जाऊन आलेले आहेत ते. एक मॅच खेळून आलेले आहेत तिकडे. आणि चांगलाचा वेल लेफ्ट वाईट. इथे इथून जागा खाली करायची आहे. इथे स्कोरर लोकांना दिसत नाहीये. मिलिंद मोरे आणि पुन्हा एकदा सुंदरसा टटवलेला शॉट. हेमंत आमारे ओनर यांनी आपल्या टीमला बाजूला घेऊन जायचंय. इथे स्कोररना दिसत नाहीये आउट आहे का स्कोर काय आहे ते. 10 बॉल 5 आणि संकेत आणि दोन्ही स्टाईल मध्ये बॉल फेकला होता त्यांनी. तो गेलाय बाउंड्रीच्या दिशेने. अरे थांब एवढं फटाफट नको यार. 21 धावा झालेले आहेत. 3 धावांची गरज आहे. आणि पुन्हा एकदा अक्षय तरे चांगलीच कामगिरी दाखवत आहे तिकडे. अक्षय वैती सॉरी 2 धावांची गरज. 2 धावांची गरज. अरे मार ना. आणि शेवटचा चेंडू आहे. ए इथून बघा दिसत नाही यार काय होतंय ते. आणि पुन्हा एकदा असं टटवलेला आणि अमित पागदरांनी आता वाकायचा बंद केलेला आहे. ते फक्त उभे राहिलेत. आणि 6 चेंडू मध्ये 1 धावांची गरज आहे. आणि मिलिंद मोरे यांची टीम सेमीफायनलला प्रवेश करत आहेत. ते आता पहिली टीम सिंहगड ही सेमीफायनलला जाणार आहे. आणि सुंदर असं अमय तांडेल ओपनिंग केली होती ते शेवटपर्यंत राहिलेले आहेत. आणि अशा प्रकारे